राज्यातले ऊसतोडणी कामगार संपावर गेले. आपल्या विविध मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यानं मजूर फेडरेशननं हा निर्णय जाहीर केला. ऊस तोडणी कामगारांच्या प्रचलित दरात दुप्पट वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी दिनांक 26 ऑगस्टपासून ऊस तोडणी मजूर आणि वाहतूक मुकादमांनी सुरू केलेला संप 30 दिवसानंतर देखील कायम आहे. या संपावर तोडगा काढण्याचं आश्वासन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी संघटनेला दिलेलं आहे. ऊस तोडणी मजूर युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच ऊस तोडणी मजूर आणि वाहतूक मुकादम युनियननं ऊस तोडणी मजुरांच्या मजुरीत दुप्पट वाढ करावी, मुकादमांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ करावी, वाहतूकदारांच्या ट्रक आणि ट्रॅक्टरच्या दरात वाढ करावी अशा विविध मागण्या ठेवल्या होत्या. ऊस तोडणी मजुरांना 2014-2015चा फरक मिळावा, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील ऊस तोडणी कामगार सुरक्षा विमा योजनेची अंमलबजावणी करावी. राज्यात 15 लाख संख्या असलेल्या ऊस तोडणी मजुरांवर 45 ते 50 लाख लोक अवलंबून आहेत. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारनं रोजगार हमी योजनेच्या निधीमधून पाल्यांच्या विकासासाठी 200 कोटी रुपये द्यावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मात्र त्याची दखल राज्य शासनानं न घेतल्यामुळे संप चालू ठेवण्यात आलाय. ऊस तोडणी मजूर आणि मुकादमांच्या विविध प्रश्नांसंदर्भात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. याच प्रश्नावर दिनांक 20 सप्टेंबर रोजी मुंबईत पवार यांच्यासोबत चर्चा झाली. पवार यांनी साखर कारखाना संघाच्या बैठकीत सर्व कारखान्यांना ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीत वाढ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संपावर आपण निश्चितपणे सकारात्मक तोडगा काढू असं आश्वासन पवार यांनी दिलं होतं. मात्र जोपर्यंत मजुरी वाढवण्याचा निर्णय कारखाने घेत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहील असा इशारा गहिनीनाथ थोरे यांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.